येतोय, इथे येतात सुहास म्हात्रे आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन सामना, नवीन सुरुवात, नवीन सेमीफायनलचा हा थरार. थँक्यू प्रकाश सर. सेमीफायनल कडे आपण वळतोय. आज खऱ्या अर्थानं दिवसभरामध्ये शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत जय भवानी क्रिकेट स्पोर्ट तळेकरवाडी आयोजित भव्य जय भवानी चषक 2025 सकाळी या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघांनी भाग घेतला. काही संघ विजयाची रणधुमाळी राखत पुढे मार्गक्रमण करत राहिले, परंतु काही संघ मात्र पराभवाची धूळ चालत मात्र मैदानाच्या बाहेर गेले. परंतु जे संघ इथे उपस्थित आहेत आज ते प्रयत्न करतायत. आज जय भवानी चषक 2025 मध्ये आपलाही नशीब आजमावतायत. मॅच कडे वळतो. एका बाजूला श्री पाहुणाई स्पोर्ट विरले आणि मोर्या 11 शिराले वारुळ. पहिला बॉल यावेळेस सूरज साठी फक्त दिशा दिली आहे. स्विंग केल्या बॉलला फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषा पार चौकार. सूरजच्या बॅट मधून येतो पहिला चौकार. मगाशी सरांनी म्हटलं होतं की एखाद्या स्पर्धा मोठ्या होण्यासाठी काय गरजेचं असतं, त्या स्पर्धा मोठ्या होण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन महत्वाचं असतं. त्या आयोजनामध्ये आपण काय केलं हे महत्वाचं असतं. खरं तर त्या आयोजनामध्ये झालेल्या मॅचची चर्चा होणं गरजेचं असतं. कोणती मॅच कोणत्या चेंडूपर्यंत गेली होती त्याची चर्चा होईल आणि तेव्हाच आपलं आयोजन मोठं होईल. आणि खरंच आजचं आयोजन अक्षरशः मोठं झालेलं आहे, महत्वाचं झालेलं आहे. ये बाय आ बैल मुझे मार शॉर्ट पिच डिलिव्हरी हाफ एंड पूल केलाय. इथून बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. अजून एक येते दर्देदार षटकार. डीजे आहे का? यार खलनायक पिक्चर मधला हा गाणे अक्षरशः अजूनपर्यंत कानामध्ये धुमाकूळ घालतोय. सूरज सुद्धा इथे धुमाकूळ मारतोय. यस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, अगदी पुढे सरसावला होता. पायाची मुवमेंट पाहायला मिळाली आणि ऑन साइडला बॉल क्लिअर करायचा होता. त्याने पाहिलं होतं गॅप आहे तिथे, परंतु बॉल आणि बॅट मधला संपर्क नाहीये. गोलंदाज क्रमांक 1 विक्रांत गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती सपाटून मार खाल्लाय. कमबॅक जरूर केला विक्रांतने. फुल टॉच अशा प्रकारचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे, चकवा दिलाय आणि तिथून मात्र फंबलिंग होत बॉल मात्र सीमारेषा पार चौकार. चौदा झाल्यात. 14 नंतर अजून एक धमाका सूरजच्या बॅट मधून येतोय. आता मात्र हा थांबायला तयार नाहीये. थांबवण्याची ताकद आहे का कोणामध्ये? नाहीये. 18 नंबर जर्सी सूरज ऑन फायर. नाही हा खलनायकच आहे. आज आमच्या डीजे मास्टरने गाणं बरोबर शोधून काढलंय. हो इथे मात्र या वाघाला अटकवलाय. ज्या वाघाच्या तोंडाला रक्त लागलं होतं तो वाघ आता जाळ्यामध्ये अडकलाय. परंतु आपली भूमिका दिलेली खांद्यावरची भूमिका त्याने अक्षरशः बजावून काढलेली आहे आणि मैदानाच्या दिशेने माघारी पडलाय. आपली जी भूमिका होती ती का मात्र बॅटच्या साह्याने बरोबर वाजवली आहे. काय षटकार चौकात ठोकलेत. अजून थांबला असता तर अजून धावा आल्या असत्या, परंतु धावा हव्या होत्या म्हणून प्रयत्न चालू होता. यस राहुल क्या बात आहे. आज मात्र या गाड्याने आकर्षित केले, प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत असलेले प्रत्येक प्रेक्षक हाच म्हणत असेल की हा गडी मैदानावरती टिकला पाहिजे, परंतु नाही आहे. त्याला मात्र शेवटच्या चेंडूवरती माघारी पाठवलं. कोणी पाठवलं? विक्रांतने पाठवलं. नवीन फलंदाज दाखल झालाय. राहुल नंतर आता सूरज नंतर विक्रम आहे.
विक्रम, परंतु स्ट्राईकला कोण आहे? राहुल आहे. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता तो. त्याच्या बॅट मध्ये विद्युलता आहे. बॅटला बॉल लागला ना तर हा सुद्धा मैदानाच्या बाहेर फेकण्याची ताकद ठेवतो. यस, शेर की झलक सबसे अलग. तिथे बघा बॉल अडवला गेलाय. वा, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, कौतुक करावं लागेल त्याच्या प्रयत्नांचं. चेंडू पाहिला त्यांनी, कॅच मिळू शकत नाहीये. बॉडी स्वतःची समोर आणली. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, शरीरावरती आदलवला, बॉलला थांबवलंय. त्याला म्हणतात क्रिकेट एक एक धाव सेव्ह करणं. कारण छोटी इम्प्रूव्हमेंट इज बिग रिझल्ट म्हटलं जातं. ही इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामधले आणि तिथे सिंगल आली आहे. धावफलकावरती लागल्यात. हो हो हो, घुटना टेक, तमाशा देख, आज जरा देखे किसमें कितना है दम. यही है बाजीराव सिंघम. क्या बात है विक्रम. कोणाला थांबू शकाल तुम्ही? ना थांबला ना सूर्य कधी, ना थांबली नि धारा. या धुंद सुटणाऱ्या वादळाला कोठला किनारा. वाह वाह, वादळ निर्माण झालंय. डीजे आहे का? परंतु एकाच घरामध्ये मला वाटतं अन्याय झालाय दोघांवरती. एक जास्ती खातो, एक कमी खातो असं वाटायला लागलं. असू द्या, नंतर विचारूया आपण. हा पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. यस, विक्रम माघारी जावं लागेल. चूक झाली आहे आपली. अनिल यादव दीदी आपण इथे उपस्थित आहात. आपणास सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यायचं आहे. त्याच्यानंतर मालिकावीरचं चषक सौजन्यात करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं होतं. कैलासवासी शकुंतला लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय कुमारी योगीराज लक्ष्मण पाटील शकुंतला टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व आहेत, उद्घाते आहेत. विनंती असेल आपणास सुद्धा की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. श्री तानाजी पांडुरंग पाटील आर्थिक सहाय्य यांच्या माध्यमातून झालं. नाश्ता सौजन्य जय जगन्नाथ सर्व्हिसेस मान्य श्री राजू साहेब आपण सुद्धा व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. सगळ्यांचा सबका साथ सबका विकास. मॅच कडे बोलतोय आपण बघतोय आपण धावफलकावरती आल्यात. 26 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. मान्यवरांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय. तीन हा भाग्याचा आला. आपल्या पवित्र स्पर्शाने आजचा 16 धन्य झाला. सन्माननीय कुमार योगीराज लक्ष्मण पाटील साहेब यांचं पवित्र शुभ पावले व्यासपीठाला लागतात. साहेब या. आपलं सहर्ष जय भवानी चषक 2025 मध्ये मनस्वी सहर्ष स्वागत. सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचं आहे. यावेळचा फटका चौकार आलाय. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर प्रोग्रेसिव्ह. आबी अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. याही वेळेला बॉल फेकून दिलाय. अक्षरशः मैदानाच्या बाहेर येतोय. ग्लान्स केलेला फटका, षटकार.
Sit down. सध्या 30 धावा धावफलकावरती आहे. नाही, लगेच सामन्याचं चित्र बदललं बघा. सूर्य आता मावळतीच्या दिशेने चाललाय. अंधार लवकर होतो. थंडीचे दिवस आहेत. असू द्या, संडेचा दिवस आहे. मान्यवर पाहुणे सुद्धा व्यासपीठावरती आहेत. हा बॉल चांगला आहे, दर्जेदार आहे आणि धावचीच्या स्वरूपामध्ये आता माघारी जावे लागेल. परंतु धावफलकावरती किती लागल्यात? 37 लागल्यात. 38 टार्गेट असेल. सो विनंती असेल अपोजिट टीमला लगेच मैदानात दाखल व्हायचं. अनेक मान्यवरांची मादी व्यासपीठावरती आलेली आहे. आज शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत जय भवानी क्रिकेट स्पोर्ट तळेकरवाडी या गावाच्या वतीनं, या गावातील सगळ्या सुपुत्रांच्या वतीनं, पर्व पहिले युवा सर्व आणि या युवकांच्या वतीनं आपण बघतोय की दर्जेदार क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याचे आयोजन करत असताना मात्र, कारण एखादी स्पर्धा म्हटले की या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 15 ते 20 दिवस लागून जातात. कारण स्पर्धेचं आयोजन असतं. स्पर्धेच्या आयोजनाबरोबर ते स्पर्धेला पाहुणे कोण असतील, पाहुण्याकडे जायचं असतं. आपल्याला आमंत्रण पत्रिका छापायची असते. प्रत्येक आमंत्रण पत्रिकेमध्ये प्रत्येक पाहुण्यांचं नाव लिहायचं असतं. आमंत्रण जायचं असतं. त्याचबरोबर ते ट्रॉफी आणायच्या असतात, बक्षिसं आणायचे असतात. खरोखर खूप धावपळ असतो आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये अक्षरशः कस लागलेला असतो प्रत्येक आयोजकाचा. आणि तो सर्व तळेकरवाडीच्या या सर्व सुपुत्राने, तळेकरवाडीच्या या पोरांनी मी म्हणेन की अक्षरशः लिलया हा इंद्रधनुष्य आपल्या खांद्यावरती पेळलंय. आणि काय आयोजन, दर्जेदार आयोजन केलेलं आहे. भव्य व्यासपीठ आहे. त्याच्या समोर असलेलं हे आपण बघतोय 360चं मैदान आहे. मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण प्रतिमा पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण महाराजांचं पूजन करून या स्पर्धेला सुरुवात केली होती. दर्जेदार आपण लाईव्हची स्पर्धा ANEP च्या लाईव्हच्या माध्यमातून अनुभवली. त्याचनंतर आपण बघतोय की ग्लोरियस ट्रॉफीज आहेत. आज स्वप्नातील हे जे आपण बघतोय की ट्रॉफीज आहेत, जे बक्षीस आहेत, ते आज आपण घरी घेऊन जाणार आहोत. त्याच्यासाठीच खरं तर 8 तास आहे, ज्याच्यासाठी केला होता 8 तास दिवस. शेवटचा गोड जावा आणि अक्षरशः गोड मी म्हणेन की दिवस आज आलाय. पाहुणे आलेत आणि पाहुण्यांना सन्मान दिला जातोय. मानाचा पेटा प्रत्येकाच्या मनगटावरती, प्रत्येकाच्या मानेवरती हा परिधान केला जातोय. पाणी घेऊन या, पाणी लागेल थोडासा. यस, जिसने जिसको जल पिलाया वो समुंदर सैसा हो गया. मग पाणी हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळं पाणी घेऊन या. पाहुणे सुद्धा आलेले आहेत. नाही, तुम्हाला असं सांगतो आम्ही नंतर गरम पाणी पिऊ संध्याकाळी 7 नंतर. जवळ असले तर तुम्ही पण या. तर पाहतोय आपण मान्यवरांचं अक्षरशः प्रेमाने स्वागत केलं जातोय. मानाचा फेटा बांधला जातोय प्रत्येकाला. आज असं वाटतंय लग्नाला आलेत पाहुणे. असू द्या असावं. हा मान आहे, हा सन्मान आहे आणि अक्षरशः खूप छान पद्धतीनं ही परंपरा, ही प्रथा आहे. आणि आज तळेकरवाडी या संघाने, तळेकरवाडी या खेळाडूने प्रत्येकाने आज ही प्रथा जपण्याचा काम केलेलं आहे. आमच्याकडे आलात तर आम्ही गांधीजींची टोपी प्रत्येक पाहुण्याला देतो, घालत असतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक कार्यक्रम करत असतो. आपण बघतोय की जर आपण वेश ओलांडली तर नक्कीच कोल्हापूर साईडला असे मानाचे पेटे बांधले जातात आणि तीच प्रथा आज तळेकरवाडीच्या या सुपुत्रांनी जपलेली आहे. कौतुक करावं लागेल. धावफलकावरती आपण बघतोय 38 टार्गेट आहे. समोर आहे यावेळचा बॉल, पहिला बॉल अगदी स्विंग अँड मिस अगदी पाहायला मिळालं. थोडंसं मुवमेंट पाहायला मिळालं. उंचपुरा गोलंदाज मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. राहुल गोलंदाजी मार्कवर झाला. फलंदाजीमध्ये भरपूर काही करू शकला नाहीये, परंतु अष्टपैलू खेळी सातत्याने त्याच्या माध्यमातून होताना पाहत असतो आपण. यस उभा ठेवतो शॉर्ट ऑफ गुडलेट डिलिव्हरी होती आउटसाइड ऑफ स्टंप. आपण बघितलं होतं की कव्हरच्या दिशेने बॉलला भिरकावून देण्याचा मानस फलंदाजांनी ठेवला, परंतु सातत्याने मगाशी सुद्धा प्रकाश सरांनी वर्णन केलं होतं बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. पुढे सरसावलाय शेर की झलक सबसे अलग बॉलला फेकून दिला. आता सीमारेषा पार षटकार. गरज होती याची आणि तोच गरज आता पूर्ण करतोय. षटकार ठोकतोय.
यस डॉन, डॉन को पकडना मुश्किल ही नामुमकिन है. त्यावेळेचा तो डायलॉग होता, मला वाटते 1985 मध्ये जवळ पिक्चर आला असेल. ओ हो, अजून एक अजून एक अजून एक. हर्षद भावा करतोय धावा, तुलाच बनवायचे आहेत भावा, या येतील त्या धावा. डीजे होऊन जाऊ द्या. आज डॉन बनायचा आहे, आज कोणाला बेळ मिळायचं नाहीये. येस, यावेळचा अजून एक टपली शॉट. चाललाय 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 बॉडीलाईनच्या भेटीला आलाय, सुरामध्ये आलाय, सुरामध्ये आलाय. आता या खेळाडूला अडवणं कठीण होणार आहे. आता बोलतात ना, आता बैल पिसाललाय. आता हा दावेमध्ये भेटेल का सांगू शकत नाही, पण पाहूया. गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल सर. सकाळपासून याही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे, त्यामुळे वेळ कोणाची बदलेल सांगू शकत नाहीये. तुम्ही म्हटलं होतं की एक क्षण सुद्धा आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी महत्वाचा असतो, त्या क्षणाचीच खरं तर आपण वाट पाहतोय. आणि धावफलकावरती सध्या हर्षदने 2 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं आता सांगितलंय 16 धावसंख्या धावफलकावरती. आता सांगितलंय मला अडवायचं असेल तर या समोर. हा, समोर आहे त्याने अक्षरशः गाड घालायचे आणि चेहरा थोडासा लपवायचा. लक्षात घ्या, बॉल खूप वेगाने धावत येतो, लक्षात ठेवा. 15,000साठी यावेळेचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथे बघा लेग स्लिप मध्ये बॉलला पकडण्याचा प्रयत्न झाला आणि पकडलाय सुद्धा, पकडलाय तिथे, परंतु सिंगल तिथे आली आहे. धावफलकावरती सध्या 17 आल्यात. 37ची गरज होती, 20 हवी आहेत. 21 धावांची गरज आहे. 21, 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. गणपती बाप्पाचा शुभ आकडा आहे. पाहूया आता 21 धावा जमवल्या जातील का. आता मात्र सर्व खेळाडू तिथे मात्र मीटिंग चालू आहे, टीम मीटिंग चालू आहे. 17 झाल्यात, 21 ला. हा, आमचा गणित थोडासा कठीण होता सर 10वीला, त्यामुळे कॉपी करावं लागले होते आम्हाला. त्यामुळे आम्ही सर्व निर्भर आता गुणलेखकावरती आहोत. जास्ती शिक्षण नाही आहे, सांभाळून घ्या जरा. धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण बघतोय 17 आल्यात. 21ची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. आमचा अगदी गुणलेखकाचा आरसा कोण असतोय, आमच्या जरी आपण म्हणतो समालोचकाचा, तो गुणलेखक असतो. आणि आज गुणलेखकांची भूमिका खूप महत्वाची झाली आहे सर, कारण सातत्याने मोठ्या स्पर्धेला जातो त्यावेळेला गुणलेखक हा बाहेरून मागवला जातो सर. परंतु आपल्याच या असोसिएशन मध्ये असे सारे गुणलेखक आहेत, त्याचंही आम्हाला कौतुक होतं. आणि आज दिवसभरामध्ये चांगला खेळ. 21ची धावसंख्येची गरज आहे, वेळ घालवू नका, स्पीडअप करा. बघा अजून फायनल खेळायची आहे. चला चालू करा भाऊ. बघा थोडस प्रेक्षक सुद्धा नाराज झालेत आमच्यावरती, वेळ घेऊ नका. 21 धावांची गरज. काउंट डाऊन सुरू झालेला आहे. पहिला बॉल. ओ हो हो ओ हो हो, वाह वाह वाह, क्या बात है. हर्षल भावाच्या पाठमधून अजून एक षटकार. आशाताई मच नीडेड सिक्सर. विजयाच्या आशा, अपेक्षा आणि महत्वाकांक्षा हर्षदने प्रफुल्लित केल्या. त्यावेळेचा बॉल खोलत टाकला, ऑन साइडला क्लिअर केलाय. तोही बॉल वेगेने इथून मात्र गोलीच्या जागेने सीमारेषा पार. अकरा धावा, 4 चेंडू 11 धावा. चला वेळेचा विलंब लक्षात ठेवा, मॅच स्लो करू नका. चला 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 चला, विनंती असेल आता. 4 चेंडू 11 धावा, 4 चेंडू 11 धावा. हर्षद भावा तूच कर आता धावा. आता बघा आता काय घडेल तिथे. निर्णय येणं बाकी आहे, बाहेरून ओरडायचं नाहीये. निर्णय आम्हाला सांगितला जाईल, पंचांकडून निर्णय येईल. कोणी ओरडायचं नाही, आतमध्ये जायचं नाही, विनंती असेल.
त्यामुळे हर्षद आउट आहे. इथे क्लिअर आहे. 12वा प्रतिनिधी सुद्धा तुमचा आहे इथे. डोंट वरी, चला बाहेर या. 12वा प्रतिनिधी आमच्याबरोबर आहे. चला या. शिराळे संघ खेळ भावना खेळ भावना महत्वाची आहे आणि तुम्ही नंतर रिव्ह्यू पाहू शकताय, असं नाहीये. इथून क्लिअर आहे. तुम्ही रिव्ह्यू नंतर तुमच्याकडे पहा. आम्ही खोटं बोलणार नाही. आम्हाला कोणाच्याही दिशेने पुढे जायचं नाहीये, लक्षात घ्या. आणि सुहास सर, इथे मात्र बघा ना, हर्षदचा विकेट गेलाय, संघ सहकारी भांडतायत, परंतु त्यांना हे माहित नाही की आधी आतमध्ये मैदानामध्ये 2 मॅचचा हिरो अजून मैदानामध्ये जिगर आहे. अरे त्याच्यावरती विश्वास नाही का आता? येस त्याने तुम्हाला इथपर्यंत आणलंय. येस, 2 मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात. त्यांनी इथपर्यंत आणलंय. त्याला 2दा खांद्यावरती घेतले. आपल्याला लग्नाला फक्त एकदा खांद्यावरती घेतलं होतं. आता ठीक आहे, आता त्यांनी जिगरने तुम्हाला इथपर्यंत आणून ठेवलं आणि तुम्ही म्हणताय की जिगरला आउट द्या. क्या बात आहे यार. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बघा समीकरण सोपं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर भांडू नका. 3 चेंडू आणि 10 धावा. तीन चेंडू 10 धावा. बघा 1 धाव कमी करून घ्या. 1 धाव कमी करून घ्या. अवांतर धाव संख्या. भावा असे चेंडू आले तर मात्र काय होईल? तू आता देवाचा कर धावा. आता दोन्ही टीमने देव मात्र पाण्यात ठेवले असतील. जे उभे राहिले असतील, जे बसले असतील ते उभे राहिले असतील, जे उभे असतील त्यांनी खिच्यामध्ये हात टाकले असतील आणि ज्यांनी खिच्यामध्ये हात आहेत त्यांच्या हाताचे नख मात्र तोंडामध्ये उरवडत असतील. पाहूया. बघा बघा. येस येस, क्या बात है, क्या बात है. ज्याच्यासाठी मगाशी तुम्ही लढत होतात तो मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर कोण मैदानामध्ये आहे बघा. तुम्हाला ज्याने या टुर्नामेंट्स मध्ये जिवंत गुणी ठेवला असेल तर तो हा खेळाडू आहे, ज्याचं नाव आहे जिगर. क्या बात है भाई, जिगर है तुझमे, जिगर है तुझमे. क्या बात है. बघा शेवटच्या क्षणाला, अशा क्षणाला मॅचेस त्यांनी किती जिंकून दिल्यात आज तुम्ही गिनती करू शकणार नाहीये. आता मात्र 2 मध्ये बनवायचे आहेत 3, 2 मध्ये 3 बनवायचे आहेत, 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. बघा काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. देव पाण्यात ठेवलेत. परमेश्वराचा धावा सुरू झालाय. देवा 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 देवा. परमेश्वराचा धावा. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. 2 पाहिजेत का चेंडू? अच्छा, नाही माझं गणित कठीण होतं, मी बोललो ना तुम्हाला. 10वीला कमी आहेत मला. हा चला, बाउंड्रीलाईनच्या थोडस बाहेर या. हा हाय व्होल्टेज सामने आम्हालाही जाणवतोय, मान्य आहे. फक्त टेन्शन घेऊ नका. बॉलचा निर्णय येईपर्यंत तुम्ही आतमध्ये जायचा नाही, कोणी विनंती असेल. बघा 1 चेंडू 3 धावा. 1 मध्ये बनवायचे 3. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. हलक्या हाताने प्लेसमेंट केली आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही. आणि इथे बघा प्लेसमेंट का केला त्यालाच माहिती असेल. कदाचित यॉर्कर बॉल होता, खेळून काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु ऐन क्षणाला मात्र मोक्यावरती सामना जिंकलाय. काय सामना पाहायला मिळाला. जिगर दादा हा चेंडू बघितला तर ठीक आहे, यॉर्कर होता, परंतु घुटण्यात फाईन लेगला खेळणं गरजेचं होतं. यॉर्करला फुलटॉस तुम्ही